मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा चॅनल, ज्यामध्ये आम्ही आमच्या ट्रेनिंग्समध्ये आलेले अनुभव तुमच्याशी शेअर करत असतो. मित्रांनो, रोंडा बायरननी जे द सिक्रेट ही मूवी आणि त्यानंतर आलेली पुस्तकं यामध्ये आस्क बिलीव्ह रिसीव्ह हे ज्या स्टेप्स सांगितल्या, लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा आकर्षणाचा सिद्धांत हा कृतीमध्ये आणण्याकरता, तो बराचसा मिसअंडरस्टूड आहे असं मला वाटतं. आणि मी मिसअंडरस्टूड आहे असं म्हणतो की त्या आस्क बिलीव्ह आणि रिसीव्ह ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या जर नीट समजून घेतल्या नाहीत तर तो लॉ ऑफ अट्रॅक्शन कळून सुद्धा काही उपयोगाचं नाही आहे. आपण थोडंसं लॉ ऑफ अट्रॅक्शन काय याला समजून घेऊया. लॉ ऑफ अट्रॅक्शन इज नथिंग बट प्रत्येक गोष्ट या जगात जी तयार झालेली आहे किंवा या जगात जी होते ही पहिले थॉटमध्ये तयार होते आणि या थॉटमधूनच ती गोष्ट प्रत्यक्षात अस्तित्वात येते. त्यामुळे तुमच्या थॉट्समध्ये तुम्हाला जे आहे किंवा जे आणणार तुम्ही तेच तुमचं जग होणार आहे. हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा बेस आहे. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार या जगातली प्रत्येक गोष्ट किंवा तुमच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट ही तुम्हीच अट्रॅक्ट केलेली आहे किंवा तुम्हीच तुमच्या डोक्यात ती निर्माण केलेली आहे. मग यामध्ये जर काही गोष्टी अनइंटेन्शनली तयार होत असतील तर आपण आपलं आयुष्य इंटेन्शनली पण घडवू शकतो, असं लॉ ऑफ अट्रॅक्शन सिम्पल वेने आपल्याला असं सांगतो. किंवा अगदी ज्या गोष्टीवर सिक्रेट हे पुस्तक किंवा हा मूवी बेस्ड आहे, ते पुस्तक जे आहे ते सायन्स ऑफ गेटिंग रिच, जे वॉलेस पर्टल्सने 1907 साली लिहिले. त्यामध्ये तो काय म्हणतो की वी लिव्ह इन द थॉट वर्ल्ड. वी लिव्ह इन द थॉट वर्ल्ड म्हणजे काय की हे जग जे आहे विचारांची निर्मिती आहे. प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा विचारात निर्माण झाली आणि नंतर ती अस्तित्वात आली. त्यामुळे मानवी मेंदू किंवा मानवी विचारशक्ती ही सगळ्यात स्ट्रॉंग आहे, पॉवरफुल आहे. त्यातच सगळ्या गोष्टी घडत असतात. आपण आपल्या आयुष्यापुरतं जर बोलायचं म्हणालं तर आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट किंवा घडवण्यासाठी आपण ज्यासाठी कटिबद्ध आहोत अशी प्रत्येक गोष्ट ही तुमच्या विचारात तयार होते. यामधल्या ज्या 3 स्टेप्स आहेत, आस्क बिलीव्ह रिसीव्ह, या स्टेप्स ज्या आहेत ह्या नीट समजून घेतल्या पाहिजेत मित्रांनो. व्हॉट इज आस्क? आस्क म्हणजे मागणे तसं बघायला गेलं तर. पण मागणे म्हणजे काय नेमकं? मागणार कोणाला, कुठे मागणार? तर ती स्टेप इतकी सिंपल आहे की आस्क म्हणजे तुम्हाला जे तुमच्या आयुष्यामध्ये हवं आहे ते तुम्हाला मागणं म्हणजे तुम्हाला त्याचं एक पिक्चर तयार करावं लागेल. व्हिज्युअलायझेशन हा फार महत्त्वाचा फॅक्टर आहे यामध्ये. व्हिज्युअलायझेशन म्हणजे तुम्हाला त्याचं एक दृश्य तयार करावं लागेल, कारण मेंदूला फक्त दृश्य किंवा पिक्चरची भाषा कळते. म्हणून तर आपल्याला ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल ह्याचे चित्र दाखवले आणि मग ते ABCD लक्षात आलं. तुम्ही नीट डोळ्यासमोर आणून बघा, मेंदूला चित्राशिवाय कुठली गोष्ट कळत नाही. त्यामुळे कुठल्या प्रकारचं लाईफमध्ये गोष्टी हव्या आहेत, काय पाहिजे आहे, याचं तुम्हाला व्हिज्युअलायझेशन पहिली स्टेप करता आली पाहिजे. आणि व्हिज्युअलायझेशन ही प्रॅक्टिस आहे मित्रांनो, ही एका वेळी करण्याची गोष्ट नाही. म्हणूनच वॉलेस पर्टल्स हा 1907 साली लिहिलेल्या पुस्तकात असं म्हणतो की तुम्ही एखादी गोष्ट जर तुम्हाला पाहिजे असेल, मागायची असेल, तर तुम्ही त्याच्याविषयी इतका विचार करायला लागा की तुमचा माइंड जो आहे तो त्यांनी सॅच्युरेट होऊन गेला पाहिजे. सॅच्युरेट होऊन जाणं म्हणजे काय? त्यानंतर त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही विचार न येणं किंवा तुम्ही सतत त्या विचारातच असणं. आस्किंगची ही स्टेप जी आहे ना, ही फार त्यासाठीच महत्त्वाची आहे की एखादी गोष्ट जी मला पाहिजे ती मला इतक्या लेवलपर्यंत विचार करता आली पाहिजे की मला त्याचं क्लिअर पिक्चर निर्माण करता आलं पाहिजे, व्हिज्युअलाइज करता आली पाहिजे. अगदी आपण आता त्याचं 1907 साली हे पुस्तक लिहिलं गेलं, सायन्स ऑफ गेटिंग रिच. त्यावेळेस कदाचित व्हिडिओज वगैरे एवढे पॉवरफुल नव्हते, म्हणून आता आपण त्याचे व्हिडिओज बघू शकतो. यूट्यूबवर जाऊन आपल्याला जे हवं आहे त्याचे व्हिडिओज बघू शकतो, चित्र बघू शकतो. पण तुम्ही तुमचं माइंड जे आहे ते सॅच्युरेट करा ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत. नाव बिलिव्हिंग ही जी स्टेज आहे ही ह्या 2 स्टेजला जोडणारी आहे, आस्क आणि रिसीव्हच्या. म्हणजे मी मागच्याच व्हिडिओमध्ये जसं उदाहरण दिलं की एखाद्या हॉटेलमध्ये आपण जातो आणि वी आस्क फॉर समथिंग. आपण सांगतो की अरे एक मसाला डोसा घेऊन ये. तर मसाला डोसा ऑर्डर दिल्यानंतर आपण चर्चा काय करतो, सोबत कोणी असेल तर यानंतर काय घेणार, अजून काय घ्यायचं. तर आपला तो बिलीफ इतक्या लेवलला पोहोचलेला असतो की ते आपल्यापर्यंत येणारच आहे. देर इज नो डाऊट. अँड वी आर इन द मेंटल प्रोसेस ऑफ रिसिव्हिंग इट. तर बिलीफ जो आहे तो त्या लेवलला पोहोचला पाहिजे. तुम्हाला सतत तुमचे थॉट्स क्लिअर करत राहावे लागेल की तुम्ही जे पिक्चर निर्माण केलेलं आहे ते घडत आहे, घडणार आहे. मित्रांनो, ही बिलिव्हिंगची जी स्टेज आहे ही सगळ्यात महत्त्वाची स्टेज आहे यामध्ये. वन्स यू हॅव क्लिअर्ड युअर माइंड की मला हे पाहिजे,
त्यानंतर तुम्हाला बिलीफ हे ठेवावं लागेल की ती गोष्ट तुमच्याकडे येते. दॅट इज वॉट बिलिव्हिंग स्टेज इज. लाईक तुम्ही मसाला डोसा किंवा वडा सांबारची ऑर्डर दिली आणि यू स्टार्ट वेटिंग फॉर दॅट की माझ्याकडे ते येणार. फक्त तुम्ही 5 मिनटं 10 मिनटं तुम्हाला ऑलरेडी तुमच्या डोक्यात तो वेळ ठरलेला असतो आणि यू प्रिपेअर युअर सेल्फ. तुम्ही ते खाण्यासाठी स्वतःला तयार करता. इतक्या फर्म कन्व्हिक्शननी तुम्हाला ते बिलीफसाठी तयार राहावं लागेल. आणि रिसीव्ह म्हणजे काय, तर वेन यू तुमच्याकडे फिजिकल प्रोसेसने ती वस्तू ज्यावेळेस, ती गोष्ट ज्यावेळेस तुमच्या लाईफमध्ये घडत असते त्यावेळेस तुम्हाला ती रिसीव्ह पण करावं लागेल. नाव रिसिव्हिंगची जी स्टेज आहे ही फिजिकल स्टेज आहे, त्यामध्ये ॲक्शन आहे. त्यामध्ये तुम्हाला काहीतरी कृती घडवून आणावं लागेल आणि ती कृती करण्यासाठी आपण तयार असलो पाहिजे. किंवा बऱ्याचशा पुस्तकात असं लिहिलेलं आहे की वी हॅव नॉट रिच्ड येट टू द स्टेज, की ज्यावेळेस आपण बोलल्या बोलल्या एखादी वस्तू तयार होईल त्यासाठी जे काही लागणारे नॉर्मल ट्रेड्समधून तुम्हाला जावं लागेल ते जावं लागेल. तर ती रिसीव्ह करण्यासाठी पण तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतील. यू हॅव टू फिजिकली मूव्ह थिंग्स फॉर दॅट. रिसिव्हिंगमध्ये ॲक्च्युली एखादा तुम्ही ॲमेझॉन किंवा एखाद्या साईटवर जाऊन ऑर्डर दिली असेल तर ती ज्यावेळेस रिसीव्ह करायची वेळ येते त्यावेळेस काहीतरी OTP द्यावा लागतो, तुम्हाला फिजिकली त्याला इंटरॅक्शन करावं लागतं, काही मनी ट्रान्झॅक्शन करावं लागतं, ते पार्सल तुम्हाला फिजिकली हातात घ्यावं लागतं, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आपोआप तुमच्या घरात येऊन ते पडत नाही. सेम थिंग रिसीव्हमध्ये सुद्धा तुम्हाला काही फिजिकल ॲक्शन्स घ्यावे लागतील, तुम्हाला काही कृती करावी लागेल. त्या कृतीसाठी पण तुम्ही तयार असलं पाहिजे. यू कॅन्ट से दॅट नो आय हॅव आस्क्ड, नाव आय बिलीव्ह आणि मला आता काहीच करायची गरज नाही, असं होत नाही मित्रांनो. त्यामुळे या तिन्ही स्टेजमध्ये तुम्ही तुमचं मानसिकता जितकी तयार कराल, आस्क, बिलीव्ह अँड रिसीव्ह. रिसिव्हिंगमध्ये ज्या कुठल्या पद्धतीने तुम्हाला ते मिळेल त्या पद्धतीने तुम्हाला ते घ्यावं लागेल. सी वन ऑफ माझ्या एका कोलिगचं एकदा पाय त्याचं फ्रॅक्चर झाला आणि ही वॉज वंडरिंग की असं माझ्या लाईफमध्ये कसं काय झालं असेल की माझा पाय फ्रॅक्चर झाला. तो नंतर एक दिवस असा युरेका स्टेजमध्ये आला. तो म्हणाला मला खरंच आज बिलीव्ह रिसीव्हचं मला हे कळालं. तो म्हणाला माझ्या डोक्यात काही दिवसापासून सतत एक विचार येत होता, काही दिवस आराम करायला मिळाला पाहिजे, खूप काम झालं. नाव दिस वॉज व्हॉट इज आस्क्ड. बिलीव्ह जो होता त्याला आराम केलाच पाहिजे. नाव रिसीव्ह त्याला 3 आठवडे आराम करायला मिळाला, पाय मोडला. सो तुम्ही काय बोलता, काय मागता आणि तुम्हाला काय मिळालं पाहिजे याच्याविषयी तुमची क्लॅरिटी असली पाहिजे मित्रांनो. कारण युनिव्हर्स प्रत्येक गोष्टीला तथास्तु म्हणणार आहे. युनिव्हर्स तुम्हाला प्रत्येक गोष्ट देणार आहे. त्यामुळे तुमच्या विचारांवर शक्यतो जितका पाहिजे तेवढा कंट्रोल असला पाहिजे. तुम्हाला जे पाहिजे त्याचीच थिंकिंग तुम्हाला करता आली पाहिजे आणि सतत तुम्ही त्या थॉट्समध्ये स्वतःला ठेवलं पाहिजे. आणि याला सगळ्यात जास्त चांगला मदत काय करू शकतं तर मेडिटेशन. त्याच्या एवढा चांगला मार्ग नाही. तुम्ही सदैव स्वतःला त्या पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये ठेवणं, सदैव स्वतःला त्या विचारात ठेवणं आणि ते वातावरण आजूबाजूला सतत घडवत ठेवणं, हे जर तुम्हाला करायचं असेल तर मेडिटेशनचा आधार. तर आस्क, बिलीव्ह, रिसीव्ह हे काम जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये इफेक्टिव्हली करून घ्यायचं असेल तर या स्टेप्सचा वापर करा मित्रांनो, या थिअरीचा वापर करा. कदाचित तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी वेगाने येतील. मित्रांनो, मी आज इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.